लाडकी बहीण योजना आज बघा 10 मे आहे, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे कोणत्या प्रकारचा GR येणार नाही. तरी देखील आपली सर्वांची एकच मागणी आहे, ते म्हणजे 2 हप्ते किमान एकत्र मिळायला पाहिजे. खरं तर 3 हप्ते एकत्र मिळायला पाहिजे, पण किमान 2 हप्ते लाडक्या बहिणींना आता एकत्र दिले जावेत. फक्त 1 हप्ता देऊ नये आणि 2 हप्ते मिळण्याची शक्यता पण अधिक आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे KYC आता क्रॉस चेक करणं चालू आहे, त्यामुळे या हप्त्याला विलंब झालेला आहे. सर्वांना माहिती आहे, हे यापूर्वी आपल्या चॅनलवर ती माहिती पण तुम्हाला देण्यात आली होती. पण KYCच्या नंतर ज्यावेळेस ही तपासणी पूर्ण होईल आणि त्यानंतर जेव्हा लाभ वितरित केला जाईल, तर प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की मग आम्हाला लाभ चालू राहणार का, किंवा काही अडचण येणार का, वगैरे वगैरे छोट्या मोठ्या ज्या काही शंका आहेत. तर त्यामुळे सर्व शंकांचं जे काही निरसन आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये करणार आहे. पहिल्यांदा तर लक्षात ठेवा की 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला फेब्रुवारीचा 20वा हप्ता आला असेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच फेब्रुवारीचा 20वा हप्ता आलेला आहे. राहिला मुद्दा, काही लाभार्थी असं पण विचारतील की जर आम्ही KYC दुरुस्ती केलेली आहे, पण आता आम्ही KYC दुरुस्ती केली नव्हती त्यामुळे आम्हाला 20वा हप्ता आला नव्हता, किंवा अन्य काही कारण होतं, त्या टेक्निकल म्हणजे आम्ही बँक चेंज केली ती वगैरे वगैरे, तर त्या कारणामुळे आम्हाला 20वा हप्ता आला नव्हता. तर यावेळेसचा जो 21वा व 22वा हप्ता, हे 2 हप्ते जर एकत्रित केले तर आम्हाला मिळतील का, तर त्याचं उत्तर देखील होय आहे. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला 20वा हप्ता आला असेल किंवा यापूर्वी नियमित हप्ते मिळत असतील तर चिंता करू नका, लाभ परत बंद होणार नाही. ज्या ज्या लाभार्थी अपात्र होते त्यांची ऑलरेडी KYC झालीच नाही, बरेचसे लाभार्थी त्याच्यामधून गाळ करण्यात आलेले आहेत. पण ज्यांची KYC झाली आहे तर त्याने तुर्तास तरी काही चिंता करायची गरज नाही. पण जरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर, तरी आम्हाला वाटतंय की कदाचित आमचा लाभ बंद होऊ शकतो, तर मग कुणाला ती चिंता करायची गरज आहे. आता अगदी 3 मुद्द्यामध्ये मी सांगतो. पहिला मुद्दा, जर तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर, आता याच्यामध्ये पण एक काही लाडक्या बहिणींना असा प्रश्न आहे की 2.5 लाखापेक्षा सर्व कुटुंबाचं एकत्रित का, तर त्याचं उत्तर आहे होय. पण हे उत्पन्न म्हणतोय मी. समजा एखाद्या लाडक्या बहिणीची उलाढाल होत असेल 2.5 लाखापेक्षा अधिक, तर त्याला उत्पन्न नाहीत कन्सिडर करीत, ही म्हणजे त्याला उत्पन्न गणत नाहीत, उत्पन्नामध्ये ते येत नाही. उत्पन्न म्हणजे काय, जे तुम्हाला निव्वळ जो नफा होतो त्याला उत्पन्न आपण कन्सिडर करतो. तर त्यामुळे 2.5 लाखापेक्षा तुमचं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळालाच नसता, तुमचा लाभ बंद झाला असता. पण काही लाडक्या बहिणींचा लाभ चालू असेल तर आधार कार्ड हे तुम्हाला माहिती बँकेला जोडलेलं असतं, संपूर्ण जिकडे तिकडे आता कंपल्सरी आहे ते केलेलं. त्यामुळे तिथून कळू शकतं की त्या लाभार्थ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे. काही लाभार्थी असं पण विचारतात, सर आमच्या घरामध्ये एवढा एवढा पगार आहे माझ्या पतीला किंवा मला, तर त्यामुळे आम्हाला अडचण येईल का. जर तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणतोय मी, एकूण तुमच्या अकाउंटला किती येतात त्याचं नाही महत्त्व, परंतु जर उत्पन्न तुमचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अडचण येईल, अदरवाईज काही चिंता करू नका. दुसरा मुद्दा, 4 चाकी गाडी जर तुमच्याकडे नसेल तर काही अडचण येणार नाही. मग तुम्हाला KYC करू द्या, त्यांना काही बी करू द्या. आता KYC मध्ये पण 4 चाकी गाडीमध्ये प्रचंड लाभार्थी असं विचारत आहेत की सर 4 चाकी गाडी होती पण भंगारमध्ये विकली आम्ही एक मागच्या 3-4 वर्षापूर्वी, अडचण येईल का, तर माझ्यामध्ये अडचण येणार नाही. जर यायची असली असती तर तुमचा हप्ता मागच्याच एक 5-7 महिन्यापूर्वी तुमचा हप्ता बंद झाला असता. तर त्यामुळे काही चिंता करू नका. आता तसं काही होणार नाही, शक्यता फार कमी आहे, खूपच कमी आहे. त्यामुळे 4 चाकीचा आतापर्यंत जर तुमच्या नावावर 4 चाकी असली असती मागे किंवा वर्षापूर्वी, तर तुमचा आतापर्यंत लाभ पण बंद झाला असता. पण चुकून काही लाभार्थ्यांची जर KYC मध्ये डिटेक्ट झाली नसेल, म्हणजे सापडली नसेल त्यांना, तर आता यावेळेस सापडण्याची शक्यता आहे. पण फार पूर्वी वर्षापूर्वी असेल तर मग नका चिंता करू. आता सध्या करंट नावावर असेल, बरोबर, नवीन अपडेटनुसार नवीन डेटानुसार, तर अडचण येईल, अन्यथा अडचण येणार नाही. कारण ती अटच आहे योजनेची. कुटुंबात कोणताही शासकीय व्यक्ती जर कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये असेल तर मग अडचण येणार, ऑटोमॅटिक लाभ बंद होणार. आणि माझी तर विनंती आहे, घरामध्ये जर का तुमच्या कोणी शासकीय नोकर असेल किंवा नोकरीमध्ये असेल, गव्हर्नमेंट सर्वंट, तर चुकूनही लाभ घेऊ नका, अन्यथा कारवाई होऊ शकते. मग परत माणसाला सांगितलं नाही. म्हणजे या 3 गोष्टी तुम्ही खास करून KYC जे आधार व्हेरिफिकेशनच्या द्वारे पडताळणी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जर हे तुमचं ओके असेल तर मग चिंता करू नका. म्हणजे 4 चाकी नसेल, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, घरामध्ये शासकीय नोकर नाही, काही चिंता करू नका. आता याच्या व्यतिरिक्त पण शंका कुशंका आणखी पण आहेत. 3 मुद्दे, परत 3 मुद्दे कोणते मी सर्वच सांगतो तुम्हाला सविस्तर. एक तर तुमचं संयुक्त खातं असेल तर लाभ बंद होईल, पण परत चालू होऊ शकतो, लाभार्थी व्यक्तीच्या नावाने पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर हे तर खूप महिन्यापूर्वीची अपडेट आलेली आहे, पण तरी देखील काही लाभार्थ्यांचं चालू असेल तर त्यांना विनंती आहे तुमच्या नावाने स्वतः खातं खोला, म्हणजे तुम्हाला लाभ चालू होईल. त्यानंतर नावामध्ये तफावत काय असतं माहिती आहे का, DBT पोर्टल
त्याच्यावर माहिती अपलोड केली जाते. आता समजा उदाहरणासाठी एखाद्या व्यक्तीचं नाव आहे सुनीता, उदाहरणासाठी सांगतो आहे, आणि नवीन जे आहे तिथं जर समजा उदाहरणासाठी सुनील नाव असेल, चुकून काही खाडखोड झालेली आहे किंवा काहीतरी वेगळंच नाव केलं आहे, तर नावामध्ये जर तफावत सापडली, मग पूर्ण नावामध्ये सांगतो बरं का मी, तर त्यावेळेस पण लाभ बंद होऊ शकतो. पण त्याला पण एक प्रक्रिया आहे. तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन त्यांच्याशी संपर्क करून, त्यांना अर्ज करून, CDPO कार्यालयाला अर्ज करून, अंगणवाडी सेविकेला अर्ज करून तो मुद्दा तुम्ही सोडवू शकता. त्यामुळे पण तरी देखील सांगतोय, DBT पोर्टलवर आपली जी माहिती अपलोड केलेली असते, आता समजा तुमचं नाव भरलेलं आहे तिथे आणि तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे, तर पोर्टलला कसं कळणार? तुमचा लाभ तर ते बंद करणार, कारण ते बरोबर कम्प्युटर आहे शेवटी. तर त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आता इथे थोडं जरा हे झालं आहे बघा, एकावर एक आलेले आहेत ते फॉन्ट. पण असो, 65 वर्षापेक्षा अधिक वय जर झाला असेल तर 65 वर्षापेक्षा एक दिवस जरी अगोदर जास्त झाला असेल, एक दिवस म्हणतो मी, फक्त एक दिवस जरी जास्त झाला असेल तरी लाभ बंद होतो. 65 वर्षापेक्षा जास्त लाभ झालेल्या लाभार्थ्यांनी बाकी योजना पण आहेत, बाकी जसं की इतर पण योजना आहेत, तर त्या योजनेच्या संदर्भात संजय गांधी निराधार योजना वगैरे, तर त्या योजनासाठी पण अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आता त्याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, 65 वर्ष जर कोणाचा लाभ झाला असेल वर्ष वय, तर ते आधार कार्डच्याद्वारे कळतं बरं का ती माहिती. कारण काही लाभार्थ्यांनी काय केलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने खाडखोड करून तिथे माहिती भरलेली आहे, पण आता त्यांना तसं करता येणार नाही. त्यावेळेस काय होते, कागदपत्र अपलोड करायचे होते, पण आता कागदपत्र नाही ना, आता तर संपूर्ण ऑनलाईन आहे. त्यामुळे काय ते कागदपत्रात ऑफलाईन तरी खाडखोड करता येईल, पण आता ऑनलाईन नाही करता येणार. त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पण जर समजा काही चुकून जर तसे लाभ घेत असतील 65पेक्षा जास्त वय होऊन, तर त्यांना अडचण येऊ शकते. नावामध्ये तफावत असेल, आता काही लाडक्या बहिणींनी बघा पतीचं नाव अपडेट केलेलं आहे, मग त्याला काय अडचण येईल का? तर काय अडचण येणार नाही, कारण ते स्वतः या योजनेच्या जे काही म्हणजे मेन प्रभारी आहेत, म्हणजे कोण, राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, ज्या या योजनेच्या संदर्भात वितरणासंदर्भात काहीच अपडेट देत नाहीत, तर त्यांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने अपडेट करायचं आहे नाव, बरोबर. तर त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात काय, संयुक्त खाते असेल तर तुमच्या स्वतःच्या नावावर करा, तुमच्या नावामध्ये तफावत करू नका आणि विनाकारण नावामध्ये खाडखोड करू पण नका, माझी अशी विनंती आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर ते पण तुम्हाला KYCनं तपासल्या जाऊ शकतं, तर त्यावेळेस तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तर ही बाब लक्षात ठेवा. ह्या दोनमध्ये तुम्हाला लाभ बंद जरी झाला तर चालू करता येतो, पण इथे जे 2-3 गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न काही लाडक्या बहिणींनी जर लपवलं असेल तर मग त्यांना अडचण येईल. 4 चाकी कोणी नवीन घेतली असेल तरीही अडचण येईल. खास करून इथं नवीन हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जुन्यांना खास करून प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्यांना याच्या अगोदर त्यांचं नाव यादीमधून बाहेर पडतं आहे. त्यानंतर बघा, कुटुंबात जर कोणी एखादा शासकीय नोकर, आता सध्या भरती चालू आहेत वेगवेगळ्या एक्झाम्सच्याद्वारे सरकारी, तर त्यामध्ये बरेचसे समजा पोलीस भरतीमध्ये लागले, कोणी वेगवेगळ्या भरतीमध्ये लागले, तर त्यांना जे आहे या योजनेपासून जे आहे म्हणजे त्यांनी आपलहून लाभ सोडायचा असतो. पण ती आधारच्याद्वारे जे आहे, कारण कुठे पण नोकरी जा, कुठल्याही गोष्टीत तुमचा आधार व्हेरिफिकेशन होतंच, मग तिथे ते कळून जातं, ती माहिती येते आणि मग त्यानंतर जे आहे तुमचा लाभ जो आहे बंद होऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, अदरवाईज ज्यांना लाभ यापूर्वीच कंटिन्यू मिळत आहे, पात्र आहेत, तर त्यांनी कोणीही चिंता करू नका. काही त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, तुमचा चालू असलेला लाभ बंद होणार नाही. उलट लाभार्थ्यांची जी संख्या आपण अपेक्षित करू लागलो की कमी होईल फारच, तर ती तेवढी कमी होणार नाही. म्हणजे 1,80,00,000च्या घरात योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या राहणारच आहे, त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही. पण तरी देखील या योजनेचं वितरण लवकरात लवकर राज्य शासनानं करावं, एवढी या व्हिडिओच्या शेवटी परत एकदा राज्य शासनाला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल त्यांनी मी प्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.